हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर जळगाववरून दोघं बहिणी आम्ही पहाटे पहाटेच ट्रेनने खंडव्याला गेलो होतो. मध्य प्रदेश मध्ये खंडवा. तर तिथं आम्ही गेलो होतो. फारसा लांबचा प्रवास नव्हता, पण इथं आल्यानंतर मग घर खूप लांब होतं म्हणून ऑटो केला आणि काकाची मुलगी आहे माझी चुलत बहीण, तिच्याकडे आम्ही जात आहोत. तर तिथं मी काहीच शूट करणार नाही आहे. फक्त एक छान एक सुंदर दृश्य नक्कीच मी शूट करणार आहे आणि ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर काही वेगळ्या कामासाठी गेलो होतो म्हणून मी तिथं काहीच शूट नाही केलं. आणि हे जो खंडवा आहे ना, आम्ही एम-पीत राहूनसुद्धा मी खंडवा कधीच पाहिलं नव्हतं. अगदी म्हणजे माझं माहेर आहे नेपानगर, त्याहून अर्धा पाऊण तासच खंडव्याला लागतो किंवा जवळजवळ 1 तास. तर अजूनही आम्ही म्हणजे खंडवा पाहिलंच नव्हतं. पहिल्यांदा दोघे पण आम्ही खंडव्याला जातो आहे, त्या लहान बहिणीकडे, चुलत बहिणीकडे. आणि तिथं मी फक्त हे शूट केलं आहे जे शेअर करते. त्यांचं छोटंसं टेरेस गार्डन मला फार आवडलं आणि शूट करण्यासाठी स्वतःला मी आवरू शकले नाही. खूप सुंदर असे गुलाब होते, बघू शकतात. खूप मोठे मोठे टम्म असे छान टवटवीत गुलाब होते आणि त्यांनी कुंड्यांमध्ये ना भाज्यासुद्धा लावल्या होत्या. तर बघू शकतात गुलाब किती सुंदर दिसतोय. अगदी प्रत्यक्ष पाहून तर खूपच छान वाटतो. खूप मोठाले असे गुलाब होते ते आणि लाल आहे छान. एक डार्क लालसुद्धा होता, फक्त त्याची कळी होती. आणि भाज्या त्यांनी मेथी, कोथिंबीर, पालक हे सुद्धा लावलं होतं. तर मिरच्यासुद्धा लावल्या होत्या. तर भाज्यासुद्धा छान अशा हिरव्यागार दिसत आहेत. टेरेस फार मोठं आहे त्यांचं, पण त्यांनी एका बाजूला हे सगळं काही भाज्या आणि झाडे वगैरे लावले आहेत आणि छान मोठ्या मोठ्या कुंड्या त्यांनी ठेवल्या आहेत इथं. तर बघू शकतात ही जी कळी आहे ना, डार्क लाल जो असतो ना, अगदी मरून कलर त्या टाईपचा हा गुलाब आहे. तर खूप सुंदर वाटलं हे मला बघून. कारण हे असं टेरेस गार्डन किंवा आपला बगीचा हे बघून ना खरंच खूप खूप छान वाटतं. माझी छोटीशी गॅलरी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जास्त फुलं नसतात, दुसरी वेगळ्या प्रकारची असतात फुलं. गुलाबाची कधीतरी 1-2 गुलाब उमलतं. तर तरी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर इथं बघा सुंदर शेवंती आहेत, पांढरी शेवंती लावलेली आहेत त्यांनी. किती छान मोठी अशी साईजची शेवंती आहे. खूप मस्त वाटलं हे बघून. आणि खूपशी अशी झाडं होती ज्यांना अजून कळ्या येत होत्या, फुलं येत नव्हती. तर असे सुद्धा झाडे होते. तर खूप त्यांना आवड आहे झाडांची तिच्या मिस्टरांना, तर त्यांनी हे लावलं आहे. तर बघा कविता आणि ती लहानपणी गप्पा मारतोय. तिचा मुलगा सगळं दाखवत आहे इथं. पण तिचं मी काहीच शूट नाही घेतलं, मला बरं नाही वाटलं ते शूट घेणं. तर मी इथं फक्त त्यांच्या गप्पा चालल्या तर तोपर्यंत पटकन हे मी कॅप्चर केलं. कदाचित यांना गुलाब जास्त आवडत असेल म्हणून त्यांनी बघा इथंसुद्धा गुलाबाचीच झाडं लावलेली आहेत, रोपं लावलेली आहेत. आणि पिंक कलरचा गुलाब देखील खूप छान दिसतोय. तर खूप सुंदर वाटत होतं हे बघता बघता. तर म्हणजे राहवलं नाही असं. मी पूर्ण फिरले, पूर्ण टेरेस वगैरे. तिचं घरही खूप सुंदर आहे, पण मला नाही शूट करता आलं आणि योग्यही वाटलं नाही. पण जे काही टेरेसवरती जे दिसलं ना, ते म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं तरी शेअर करावं. तर खूप छान आहे, खूप हिरवळ असं वाटत होतं आणि सीझनही खूप छान होता. आता हिवाळ्यामध्ये गुलाब देखील खूप भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे लागतात. फ्लावरिंग त्यांची खूप छान होत असते. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी ना हे सगळं शेअर केलं आहे, नाही पाहिलं असेल तर नक्की पहा. तर त्यांनी हिरव्या मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत आणि गवती चहासुद्धा लावलेला आहे. तर बघू शकतात इथं थोडंसं त्यांनी ही कॅरी इथं तयार केली आहे, जिथं त्यांनी खूप सारी अशी गवती चहा लावली आहेत, हिरव्या मिरच्या आहेत. तर छोटासा असा कॉर्नर आहे त्यांचा भाज्यांचा वगैरे. तर असं काय काय काही काहींना असं हौस असते असं लावण्यासाठी, पण जागा असेल ना तर ती हौस देखील पूर्ण करता येते. तर बघा कवितासुद्धा तिचं सगळं काही ते अशी बघते आहे काय काय. आणि इथं बहिणीचे मुलं आहेत इथं खेळतात, ते सुद्धा आम्हाला सांगत होते की कोणता गुलाब आहे, कुठून आणला आहे, कुठल्या नर्सरीतून आणला आहे. खूप छान त्यांनी ही नर्सरी त्यांची फुलवली होती. आणि तुम्ही तिथं बघू शकता विटांचा चुला आहेत पाणी वगैरे तापवण्यासाठी. तर खरंच म्हणजे हे म्हणजे बघितल्यावर ना खूप छान वाटतं. तिथून आम्ही दोघं बहिणी दुपारी म्हणजे सकाळी आम्ही पोचलो आणि लगेच दुपारी निघालो. तर वाटेतच माहेर लागते आणि आईची तब्येत बाबा गेल्यापासून जरा बरीच नव्हती. तर मोठी बहीण म्हणाली की मी ब्रह्मपूरहून येते, तुम्ही तिकडनं या आणि एक रात्रभर आईजवळ राहूया.
तर आम्ही तसंच केलं. तर आम्ही छान असं निसर्गाचं सगळं बघत बघत आम्ही ट्रेनने प्रवास केला. ट्रेनमध्ये देखील खूप छान जागा मिळाली होती. तर असं एन्जॉय करत निघालो होतो दोघं बहिणी. आणि आईच्या भेटीची देखील आतुरता होती. रात्रभर राहायचं होतं तिघा बहिणींना सोबत. तर त्यासाठी मग आम्ही नेपाळनगरला गेलो की चला आईची तब्येतही बघून घेऊ आणि तेवढं सोबत राहणं देखील होईल. तर असा आम्ही प्लॅन केला होता आणि अगदीच म्हणजे काहीच असं राहण्याचं तसं ठरवलं पण नव्हतं मी कल्याणहून जाताना. पण तिथे गेल्यावर ते सगळं काही हा प्लॅन आमचा निश्चित झाला. तेही आईच्या तब्येतीमुळे. आणि मग आम्ही तिथे गेलो. तर तिथं गेल्यावर देखील मी फार काही शूट घेतलं नाही, कारण घरात गेल्या गेल्या बाबांची प्रचंड आठवण आली. आणि अगदी तर आधी तर मी सगळंच म्हणजे खूप रडलो बाबांची आठवण करून. आणि आईची अवस्था तुम्ही बघू शकतात. बाबा गेल्यापासून तिलाही थोडंसं एकटेपणा जाणवत आहे, त्यामुळे तिची तब्येत देखील ठीक नसते. तरी तिघं बहीण भावंडांचं 4ही बहीण भावंडांचं आमचं लक्ष असतं तिच्याकडे. आणि इथं बाबांना फोटोमध्ये पाहणं खूप जास्त त्रास झाला, खूप आठवण आली. कारण म्हणजे आम्ही जेव्हाही यायचो तिघं बहिणी, जेव्हा केव्हा आम्ही एकटे किंवा मग सोबत यायचो, तेव्हा बाबा येऊन आमचं स्वागत करायचे, खुश होऊन जायचे आम्हाला बघून. आणि जाताना देखील आम्हाला गेटपर्यंत सोडवायला यायचे. आज ते फोटोमध्ये होते तर त्यांना बघून खूप खूप आठवण आली आणि खूप त्रास झाला. इथं आईसोबत गप्पा मारता मारता मी ताई भाजी तोडत होती, मी लसूण सोलत होती, कारण वहिनी स्वयंपाक करत होत्या म्हणून थोडासा हातभार लावा, थोडी मदत करावी म्हणून. आणि आईला देखील आम्ही हसवत होतो. तिघं बहिणी गप्पा मारत आईसोबत बसलो होतो. एक रात्र आईसोबत घालवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ताई ब्राह्मणपूरला आणि मी आणि कविता जळगावला परत आलो. आणि हो, त्या दिवशी जे लिंबू जे मी चिरत होते ना, ते तुम्हाला दाखवते. त्याचं लोणचं ती कसं बनवते बहीण, ते तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, ज्या कापलेल्या फोडी होत्या ना, त्या इथं त्या घेतल्या आहेत. आणि तिने सगळ्या ज्या फोडी आहेत ना, मिक्सरमध्ये त्यांना क्रश करून घेतल्या आहेत. तर याच्याने काय होतं ना, पूर्ण फोडीसुद्धा उपयोगात येतात. आणि हो, चिरताना जे लिंबू जेव्हा फोडी केल्यात तेव्हा त्यांच्या बिया काढून घेतल्या होत्या. तर त्याचा जो रस आहे ना, तोही साठवला होता. आणि हे ज्या फोडी आहेत ना, ह्या अशा क्रश केल्या, म्हणजे सालही वाया जात नाही. कारण आपण लिंबाचं जे लोणचं खातो ना, तर बरेच जण साल टाकून देतात, तर यामध्ये तेही वेस्ट जाणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने बनवते. तर अशा प्रकारे ते क्रश केलं आहेत. आणि पूर्ण क्रश केल्यानंतर ते आता वाटीच्या प्रमाणाने मोजून घेत आहेत, किती वाट्या हे क्रश केलेलं आहेत. पातेलं म्हणजे तिने आधी देखील लोणचं बनवलं होतं आणि आजच ते लोणचं बरणीत काढलं होतं. आणि त्याच पातेल्यामध्ये आता ती हे दुसरं लोणचं बनवते. तर वाटीचं प्रमाण ती घेत आहे. तर जितक्या वाट्या ती हे घेत आहेत ना क्रश लिंबूचा, तेवढ्याच वाट्या ती गूळ किंवा मग साखर घालणार आहेत, किंवा हाफ सुद्धा घातलं तरी चालेल. तर इथं जवळजवळ 4 वाट्या ते क्रश होतं, तुम्ही बघू शकतात. आणि त्यासोबत तिने मग साखर घातली होती अर्धी आणि अर्धा गूळ घातला होता. तर इथं खूप सुंदर हे लोणचं होते आणि खूप सोप्या पद्धतीने झटपट लोणचं होते. तर बघू शकता 4 वाटा हे क्रश त्याचं झालेलं आहे. तिने वाटी देखील खूप छान अशी मोठी घेतली होती. तर कुठलंही प्रमाण तुम्ही घेऊ शकतात. आणि त्यामध्ये आता ती साखर घालत आहे आणि त्यानंतर ती गूळ घालणार आहे. तर तुम्ही हाफ घालू शकतात, किंवा मग तुम्ही 60 आणि 40च्या अशा क्वांटिटीने सुद्धा घालू शकतात. म्हणजे साखर जास्त आणि गूळ कमी तसंही तुम्ही घालू शकतात, कसंही चालेल. किंवा नुसताच गूळ किंवा नुसती साखरसुद्धा घालू शकतात. आणि ते तिने घातलं आहे त्यामध्ये. आणि छान त्याला मिक्स करून ढवळून घेतलं आणि त्याला छान शिजवून घेतलं होतं, जोपर्यंत साखर आणि गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत. तर बघा, तिने आता इथं गूळ देखील घातला आहे. तर प्रमाण थोडं लक्षात ठेवायचं की जेवढा क्रश आहे लिंबूचा, तेवढीच तुम्ही साखर घाला, किंवा तेवढाच गूळ घाला, किंवा मग हाफ क्वांटिटीमध्ये घाला. प्रमाणात सगळं घातलं ना की लोणचं अगदी खूप छान रुचकर लागतो. आणि त्यासोबत आता थोडासा तिखट स्वादसुद्धा पाहिजे असतो आपल्याला. तर यामध्ये ते मिरची पूड देखील घालत आहे. हे तुम्ही स्वादानुसार, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकतात. तर लाल मिरची पावडर इथं घालायची आहे. बाकी दुसरं काहीच जिन्नस घालायची गरज नाही. आणि थोडंसं मीठ घालणार आहे. छान असा चटपटीत आंबट गोड असा सगळा स्वाद ह्या लोणच्यामध्ये येणार आहे. तर आता ती मीठसुद्धा घालत आहे. आणि खूप फास्ट आणि खूप अगदी तुम्ही थोडासा जरी तुम्हाला बनवायचा असेल ना, तेवढा देखील तुम्ही इन्स्टंट लोणचं बनवू शकतात. तर बघा, इथं ती मीठ घालत आहे.
तर जर पाहुणे मंडळी येत असतील आणि लिंबू जर तुमच्या घरामध्ये असतील ना, तर तोंडी लावण्यासाठी काही दुसरं नसेल तर हा लोणचं तुम्ही अगदी झटपट बनवू शकतात. पाहुणेही खुश होतील आणि घरची मंडळी देखील खूप खुश होतील. जर तुम्ही लहान मुलांना देखील हा लोणचं म्हणजे तुम्ही दिला ना चपातीसोबत, पराठ्यासोबत, तरी ते आवडीने खातील. इतकं छान चविष्ट हे लोणचं आहे. तर इथं सगळं काही तिने मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग तिने गॅस पेटवला. म्हणजे आधीच गॅस पेटवून आपल्याला ठेवायचं नाही आहे. आधी सगळं काही मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि मग इथं गॅस पेटवायचा. साखर आणि गूळ छान पद्धतीने विरघळू द्यायचा आणि जे क्रश केलेलं लिंबू आहे ना त्यामध्ये छान मऊ होईल. सगळं काही व्यवस्थित ते शिजून जाईल तिथपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचं आहे. झालं की मग आपलं लोणचं तयार. तर बघू शकतात इथं लोणचं तयार झालं आहे. तर अशा पद्धतीने हा लोणचं होतो. जसं जसं तो मुरतो ना तसं तसं तो घट्ट होतो आणि अजून छान लागतो. खूप चविष्ट आहेत. मी देखील छान डबाभर घेऊन आली होती कल्याणला. तर असं मस्त लोणच्याची रेसिपी आणि आजचा आमचा खंडव्याचा आणि पन्हागडचा प्रवास तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर कसा वाटला ही रेसिपी आणि आमचा आजचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बाय.